हां, ज्या काँग्रेसने 80 वेळा घटना बदलली, ज्या काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भंडाऱ्यातनं तिकीट देऊन पाडलं, त्या काँग्रेसच्या प्रचाराला या देशातला कोणताही मतदार बळी पडणार नाही. आम्ही 400 पार ची घोषणा करतो कारण देशाला विकसित करायचं आहे. देशाला पुढच्या 2047ला 100 वर्ष स्वातंत्र्य होत असताना एका वेगळ्या स्थानावर पोहोचायचं. त्यामध्ये गरीब, दलित, वंचित सगळ्या समाजाला एकत्र घेऊन पुढे जाण्यासाठी 400 पारचा आकडा आम्हाला पूर्ण करायचा. मला वाटतं माननीय नारायण राणे साहेबांना तिकीट मिळाल्यानंतर एक वेगळाच उत्साह रत्नागिरी सिंधुदुर्गमधल्या कोकणवासियांमध्ये मी अनुभवला. कारण एक मजबूत सरकार जे देशाचा विकास करत आहे असं केंद्रात ज्यावेळी असेल ते राणेसाहेबांसारखा एक दमदार खासदार जर इथून त्यांच्यासोबत असेल तर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये विकासाची गंगा गतीने वाहेल. विरोधी बाकावरचा माणसापेक्षा सत्ताधारी बाकावरच नाही तर मोदी साहेबांच्या सोबत काम करणारा आपला खासदार असेल. जसं दंडवते साहेब केंद्रात मंत्री झाले तर कोकण रेल्वे आली, अशा अनेक गोष्टी राणेसाहेब निवडून गेल्यानंतर या रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये येतील, आम्हाला विश्वास.